नमस्कार. सिनेमाचा दिवस या मालिकेतील आज हा 9वा भाग. सिनेमाचा दिवस या पुस्तकातला 10व्या प्रकरणात आपण सुरुवात करतोय. प्रकरणाचं शीर्षक आहे कशासाठी प्रेमासाठी मुहूर्त. एकाने शंका विचारली काल फोन करून की तुम्ही सांगताय पण त्यात आता खूप फरक झाला आहे ना टेक्नॉलॉजीमध्ये. गोष्ट खरी आहे, टेक्नॉलॉजीमध्ये खूपच फरक झाला आहे आता. म्हणजे तेव्हा निगेटिव्ह असायची किंवा गाण्याचं रेकॉर्डिंगला सुद्धा एका ट्रॅकमध्ये घ्यायला लागायचं. आता यात खूप फरक झाला आहे. निगेटिव्ह नसते सिनेमाची. डिजिटल कॅमेरा आल्यामुळे डिजिटली शूटिंग होतं, त्यामुळं फिल्म वाया गेली, फॉग निघाली हाही प्रश्न राहत नाही. आणि शिवाय रेकॉर्डिंगला सुद्धा खूप सोयीचं झालं आहे. वेगवेगळे ट्रॅक्स येतात. अनेकदा एका गावात रेकॉर्डिंग करून ते दुसरीकडे पाठवायची सोय आहे. आणि त्यामुळे अर्थात वादक आणि गायक अतिशय टाईम सेन्स असलेले, ज्यांना प्रत्येक बाबतीत अचूक असायला लागतं असं झालेलं आहे. पण मी माझ्या अनुभवावरती हे लिहितो आहे. आणि शेवटी काय आहे की तंत्र किती बदललं, टेक्नॉलॉजी किती पुढे गेली, तरी त्यामागे काम करणारा जो मेंदू आहे किंवा जी क्रिएटिव्हिटी आहे, सर्जनशीलता आहे, तिचं महत्त्व काही कमी होत नाही. त्यामुळं हे येणारे अनुभव हे टेक्नॉलॉजी काही झाली तरी तसेच येत असतात. त्यामुळं या अनुभवांचं महत्त्व आहे असं मला स्वतःला वाटतं. प्रकरणाचं शीर्षक आहे कशासाठी प्रेमासाठी मुहूर्त. लग्न ठरवण्यासाठी एखाद्या वधूपित्याला पायपीट करावी लागते. पत्रिका, फोटो द्या, मुलगी दाखवा, मग पसंती झाली की याद्या करून ठरवाठरवी होते. मुहूर्त ठरतो, कार्यालय ठरवून निमंत्रण पत्रिका छापणे, त्या वाटणे, समक्ष बोलावणी करणे, लग्नाची तयारी करणे, अशी धावपळ उडते. आणि जसजशी लग्नाची तारीख जवळ येत जाते तसतशी आता हे सर्व मंगलकार्य व्यवस्थित पार पडेल ना अशी वधूपित्याच्या मनात धडधड सुरू होते. माझी अवस्था अशा वधूपित्याहून काही वेगळी नव्हती. 4 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता खिंडीतील गणपतीच्या मंदिरात मुहूर्त ठरला होता. वऱ्हाडी मंडईमध्ये सिनेमाचे वऱ्हाडी यायला 2 तारखेपासून सुरुवात झाली. सर्वात आधी पितांबर मुंबईहून बरोबर कपड्यांच्या आणि साड्यांच्या 2 भल्या मोठ्या पत्र्याच्या टंका, फिल्म निगेटिव्हचे 40 बॉक्सेस, त्याला रॉ स्टॉक म्हणायचं, वगैरे घेऊन आला. त्याला दिग्दर्शन सहाय्यक म्हणून आनंद गुरवही सोबत होते. आणि शिवाय स्टील फोटोग्राफर सुरेश देशमानेसुद्धा. कलाकार आणि प्रमुख तंत्रज्ञ रजताद्री या साताऱ्यातील तेव्हाच्या एकमेव उत्तम हॉटेलमध्ये राहणार होते. प्रोडक्शन मॅनेजर अशोक पाटील व बलदेव दुपारपर्यंत तेथेच आले. रॉ स्टॉक महत्त्वाचा म्हणून त्याची व्यवस्था आमच्या घरी केली होती. ते 40 डबे माझ्या इन्कम टॅक्स फाईल शेजारीच आसनस्थ होण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. तिथून ते रोज लागतील तसतसे शूटिंगला नेण्याचे ठरले होते. कोण कोण केव्हा व कसे येणार आणि कोणत्या रूममध्ये थांबणार याचा चार्ट बनवून ती योजना पूर्ण झाली. ज्युनियर तंत्रज्ञ, लाईट बॉईज, स्पॉट बॉईज, कॅन्टीन व ट्रान्सपोर्टची माणसे या सर्वांची सोय शाहूकला मंदिर या थिएटरमध्ये वरच्या मजल्यावर केली होती. तो मजला नुकताच बांधून नाट्यप्रयोगासाठी येणाऱ्या कलाकारांना तिथे राहता येईल असा एक हॉल व 4 खोल्या असा तयार केला नगरपालिकेने. त्या व्यवस्थेचा उपयोग अद्याप कोणीही केला नव्हता. तो आम्ही प्रथमच केला. अर्थात नगरपालिकेला ठरल्याप्रमाणे रितसर भाडे भरूनच गेल्या 21 वर्षात, म्हणजे मी पुस्तक लिहिलं तेव्हा 21 वर्ष झाली, आता त्यानंतर सुद्धा आणखीन 21ची जवळजवळ 32 वर्ष झाली असतील. पण ह्या पुढच्या 32 वर्षात त्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष होऊन ती आज वापरात नसल्यासारखीच आहे. हे सांगताना सुद्धा मला खेद वाटतो, कारण खरं ती उत्तम व्यवस्था केली होती. तेव्हा सर्वच नगरपालिकांचा कारभार कसा चालतो याचेच ते उदाहरण म्हणावे लागेल. ती सर्व मंडळी ही सगळी ज्युनियर तंत्रज्ञ वगैरे 3 तारखेला संध्याकाळी देवेदाखल झाली. आल्याबरोबर देसाईने बटारखानी लावालावी सुरू केली, कारण रात्रीच्या जेवणापासूनच त्यांच्या कामाची सुरुवात होणार होती. बेभरवशाच्या या क्षेत्रात सिस्टीम कशा परफेक्ट बसलेल्या असतात होत्या व आजही आहेत हे पाहिले म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल. देसाईने दररोज पर हेड 40 रुपयात प्रत्येकाला दिवसातून 5 वेळा चहा, सकाळी नाश्ता म्हणजे पोहे, उपीट, पाव, मिसळ असे काही, आणि दोन्ही वेळचे दुपारचे जेवण पुरवायचे होते. आठवड्यातील बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे 3 दिवस एक जेवण मांसाहारी व अन्य सर्व वेळी शाकाहारी असे होते. शूटिंग आउटडोअर असेल तर जेवण तेथे पुरवायचे. त्याला वाहन व्यवस्था प्रोडक्शनने करायची. यासाठीचा अन्य खर्च म्हणजे धान्य, भाजीपाला, दूध वगैरेचा सर्व खर्च देसाईनेच करायचा. आता 1986 साली एवढ्या दरात
आणि उत्तम दर्जाची सोय अन्य कोणत्या क्षेत्रात होईल तरी का, पण या क्षेत्राचं हेच वैशिष्ट्य आहे. पण असे असूनही जेवण उत्तम असायचे आणि हाताखालच्या 4-5 जणांना घेऊन व्यवस्थासुद्धा चोख असायची. कलाकारांचे दुपारचे जेवण शूटिंग स्पॉटवर सर्वांबरोबर वेळेनुसार सतरंजी खुर्च्या यावर बसून व्हायचे आणि शूटिंग लवकर संपले तर त्यांच्या रात्रीच्या जेवणाचा डबा लॉजवर त्यांच्या रूममध्ये पोचता व्हायचा. ही पद्धत होती. निवेदिता जोशी, अजिंक्य देव, प्रेमा किरण, शेखर नवरे, चंद्रकांत शिंदे हे सर्वही 3 तारखेला संध्याकाळी येऊन रजताद्री हॉटेलमध्ये उतरले होते. तेथे जाऊन त्यांच्याशी बोलून स्वागत करणे गरजेचे होते. त्यापूर्वी त्यातील कोणाशीच माझी ओळख नसल्याने, कारण मी कुणाला भेटलोही नव्हतो, पितांबरने आधी ती करून दिली व प्रत्येकाची सोय व्यवस्थित आहे याची खात्री करून घेऊन शाहू कला मंदिरात तंत्रज्ञ कामगारांची गाठ घ्यायला गेलो तर तेथे मंगल कार्यासारखेच वातावरण होते. बाहेरच्या बाजूला देसाईने स्वयंपाक व आंघोळीकरता गरम पाण्यासाठी चुलाने तयार केली होती व त्यावर शेडी करून त्याचा स्वयंपाक होत आलेला होता. कपडेपटाच्या खोलीत गणपत जाधवने सर्व जापता म्हणजे यादी घेऊन उद्या लागणाऱ्या रेसीची तयारी चालू होती. कोल्हापूर चित्रनगरीचे लाईट्स नागरा घेऊन मोरबाळे व पंधारे ही जोडी आली होती. जेवणाची पंगत मांडायची तयारी चालू होती. सर्व मंडळींना निर्मात्याने जाती येऊन विचारपूस केली याचा आनंद वाटला. तेव्हा ना रजताद्रीमध्ये कॅमेरा घेऊन तीही टीम आली होती आणि माझ्या आग्रहामुळे सुधीर मोगे, भाई रांजणकर आणि रांजणकरांचे मित्र राजा कारळे, ते मोठे समीक्षक होते तेव्हा, आत्ता नाही ते, पण त्यांच्या मुलाची आजही माझी बऱ्यापैकी मैत्री आहे, आले होते. राजाभाऊ ज्येष्ठ पत्रकार असल्याने सिनेमाच्या प्री पब्लिसिटीचे कामही त्यांच्यावर सोपवले होते. अशा सर्वांच्या गाठीभेटी व स्वागतात मी गुंतलो असलो तरी माझी आप्पा निगडीकरांपासून सर्व मित्रमंडळी मुहूर्ताच्या कार्यक्रमाच्या तयारीची आघाडी सांभाळत होती. तू इकडची अजिबात काळजी करू नकोस असे त्यांनी बजावले होते, पण तरीही गणपतीच्या देवळापर्यंत चक्कर मारून त्यांना भेटून येणे मला क्रमप्राप्तच होते. हे सगळे होऊन घरी येईपर्यंत 10:30 वाजले होते. येऊन जेवायला बसतोय तर सुरेश पैंजणकरचा फोन आला. सातारचे प्रमुख वृत्तपत्र ऐक्य त्याचे होते आणि माझी आणि त्याची घट्ट मैत्री होती. त्यालाही या सिनेमाबद्दल खूपच आपुलकी होती. उद्याच्या मुहूर्ताच्या दिवशी ऐक्यमध्ये तो पूर्ण पानाची सिनेमाची जाहिरात केवळ या स्नेहापोटी देणार होता. अरबा, जाहिरात तयार झाली आहे, तू एकदा येऊन नजर मार म्हणजे प्रिंटिंगला सोडतो, म्हणजे काही चूक राहणार नाही, तो म्हणत होता. पटकन जेवण संपून तिकडे जाऊन ती पाहिली, छानच झाली होती. मग परत थोड्या गप्पा मारून घरी येतो. मध्यरात्रीची वेळ आली होती. मुहूर्ताला तत्व म्हणून भाऊ का येणार नव्हते आणि भाऊ का नाहीत म्हणून आई येणार नव्हते. असे काही नवीन करताना ते दोघेही येणार नाहीत म्हणून मन खट्टू झाले. पण आईने घरी देवासमान बसून हातावर साखर देऊन आशीर्वाद दिला आणि तीही रुखरुख दूर झाली. 15-20 दिवस गावात चाललेली चर्चा, हौशी कलाकारांनी केलेला गवगवा, ऐक्यमधली जाहिरात आणि सिनेमा मुहूर्त साताऱ्यात होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने गणपती मंदिरात गर्दीचा महापूर लोटला होता. तरुण तरुणींचा त्यात भरणा असला तरी काही ज्येष्ठ मंडळी आशीर्वाद द्यायला मुद्दाम आली होती. गर्दीला आवरण्याचे काम करण्यासाठी कार्य करायलाही त्यातीलच तरुण होते. देवळाचे आवार व परिसर प्रसिद्ध असले तरी ते ऐतिहासिक मंदिर छोटेखानी असल्याने आत मोजकेच मान्यवर होते. अभयसिंह राजे, शिवाजीराव राजे आणि प्रतापरावांना काम निघाल्यामुळे त्यांचे सुपुत्र मदन भोसले हे प्रमुख पाहुणे आले. तोपर्यंत अजिंक्य व नियुक्ता मेकअप करून शॉट समजावून घेऊन तयार झाले होते. गणपतीसमोर उभे राहून दोघांनी आशीर्वाद मागायचा होता. सुरेश उदाळेंनी योग्य अँगल लावून कॅमेरा रेडी ठेवला होता. मदन भोसलेंनी कॅमेऱ्याची पूजा केली. छत्रपती शिवाजीराजांनी तो स्टार्ट केला. पितांबरने ऑर्डर द्यायला सुरुवात केली. स्टार्ट साऊंड. रामनाथ जठाने नागरासोकडून सांगितले कॅमेरा. सुरेश उदाळेंनी रोलिंग म्हटल्यावर पितांबरने ॲक्शन म्हटले, अशी ऑर्डर दिली. अभयसिंह राजांनी हे उद्घाटन क्लॅप देऊन कसे करायचे असते याची माहिती करून घेतली होती. ते सराव असल्याप्रमाणे क्लॅप घेऊन पुढे आले आणि कशासाठी, प्रेमासाठी मुहूर्त शॉट असे म्हणून त्यांनी फटमार केली. त्या फटमारीने त्या क्षणी माझ्या आयुष्यातील नवे वेगळे पर्व सुरू झाले. क्लॅप देऊन राजे मागे सरकले, पण तरीही ते थोडे फ्रेममध्ये येतच होते. शूटिंग सुरू झाले की तंत्रज्ञ बाकी सर्व विसरून त्यातच एकरूप होतात. सुरेश उदयांना लेन्समधून ते जाणवल्यावर त्याने राजांचा हात धरला व तुम्ही मागे याहो असे म्हणत त्यांना फ्रेमच्या बाहेर ओढले. अभयसिंह राजे मंत्री आहेत व त्याहीपेक्षा शिवछत्रपतींचे वंशज आहेत हे सर्व त्या क्षणी सुरेशच्या डोक्यातूनच गेले होते. मी चमकलो
कारण एखाद्याने तो अपमानच समजणे अगदी रास्त झाले असते. मुहूर्ताच्या शॉटला कट म्हणत नाहीत, तर तो तसाच पूर्ण करायची रीत असते. त्याप्रमाणे तो एका मिनिटात पूर्ण झाला आणि मी अभयसिंह राजांच्या जवळ दिलगिरी व्यक्त करणार एवढ्यातच सुरेश पुढे येऊन राजांना वाकून मुजरा करून म्हणाला, महाराज माफ करा, माझी चूक झाली. अभयसिंह राजे खळखळून हसले आणि म्हणाले, चूक तुमची कुठली? अहो माझीच चूक झाली. मी पूर्ण मागे यायचंच विसरलो. आम्हाला तरी तुमच्या सिनेमाच्या गोष्टी काय माहिती हो. उद्घाटन म्हणजे आम्ही नेहमी फीत कापणार किंवा श्रीफळ वाढवणार. त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि सहजता सर्वांना सुखावून गेली. मुहूर्तानंतर मंदिराशेजारी पाहुण्यांचा सत्कार करून मी चित्रपट निर्मितीमागील माझी भूमिका सांगितली. तिघाही प्रमुख पाहुण्यांनी सातारला या नवीन क्षेत्रातही अरुण गोडबोले यांच्यामुळे नाव लौकिक मिळावा म्हणून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अशोक पाटील यांना मी कलाकार दिग्दर्शकापासून अगदी स्पॉट बॉयपर्यंत एखादे नाव वाचून बोलवायला सांगितले व अभयसिंह राजेंच्या हस्ते त्या प्रत्येकाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. पूर्वीपासून अशी सर्वांना समदृष्टीने वागवण्याची भाऊकांची परंपरा मी सदैव पाळली होती. त्यामुळे आपण त्यात काही वेगळे करतोय असं मला वाटलेही नाही. पण तंत्रज्ञ व स्पॉट बॉईज वगैरेंना सुखद धक्का होता. कारण नेहमी कलाकारांचीच बरदास्त ठेवणाऱ्या निर्मात्यांनी आजपर्यंत असे कधीच केले नव्हते. साऊंड रेकॉर्डिंगच्या विष्णुपंत मोरबाळे यांना सत्कार झाला असुर आवडले नाही. त्यांनी कोल्हापुरी पद्धतीने माझी भेट घेतली व माझ्यात माईक हातात ओढून म्हणाले, गेली 30 वर्षे मी इंडस्ट्रीत आहे, पण असा आमचा सन्मान कोणीच केलेला नाही. गोडबोले साहेबांनी आयुष्यात आमच्या प्रथमच तो केला म्हणून मला भरून आले आहे असे म्हणून ते डोळे पुसतच जागेवर जाऊन बसले. कलाकारांची नावे वाचताना जयराम कुलकर्णीचे नाव आल्यावर मी म्हटले की ते अजून आले नाहीत. यावर पाठीमागून खुद्द जयरामच पुढे आले आणि म्हणाले, मी आलेलो आहेच, पण निर्मात्यांनी मला कधी पाहिलेलं नसल्याने ते कसे ओळखणार. यावर एकच हास्यकल्लोळ झाला आणि असा संस्मरणीय मुहूर्त चहा पाहून संपन्न झाला. गर्दीतल्या प्रत्येकाशी बोलून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून अर्ध्या तास मी सुद्धा बोलूनच दमलो. मुहूर्तानंतर मंदिराच्या पायऱ्यावर परिसरात थोडे श्वास पितांबर घेणार होता. त्यानंतर लंच ब्रेक घेऊन दुपारी शाहू कला मंदिरातच कॉलेज हॉस्टेलच्या खोलीचा सेट, खरं म्हणजे तेथीलच एक खोली कॉस्ट टेबल खुर्च्या वगैरे लावून तयार केली होती, लावला होता, तिथे देणार होता. आता जेवणाची वेळ होईपर्यंत आमचं काही तसं काम नव्हते म्हणून मी सुधीर, भाई रांजणकर आणि राजा कार्यानं म्हणलं, आपण तोपर्यंत हे जवळच माझी शेती आहे, तिथे जाऊन गप्पा मारू परत येऊ. सगळ्यांचाच होकार आला. एका दृष्टीने भाईंचे काम पूर्ण होऊन त्यांचे संवाद बोलत कलाकार त्यांची पटकथा पडद्यावर साकारणार होते, तर सुधीरची गाणी रेकॉर्ड होऊन ती प्रत्यक्ष त्या क्षणी वाजत होती व लोकांची दाद मिळत होती. आता इथून पुढचे काम होते शिपच्या कॅप्टनचे म्हणजे पितांबरचे आणि त्याला सर्वार्थाने रसद पुरवणाऱ्या शिपच्या ओनरचे, निर्मात्याचे म्हणजे माझेच. माझी शेती तिथून 5 मिनिटांच्या अंतरावर रस्त्यालगतच आहे. त्यातील विस्तीर्ण पिंपरणीच्या आहेत आमच्या गप्पा चांगल्या. 1.5 महिन्यापूर्वी आम्ही एक महिना ओळखतही नव्हतो आणि आज एकत्र येऊन एक नवीन काल्पनिक विश्व साकारतोय ही गोष्टच रम्य वाटत होती. शेताच्या पश्चिमेला समर्थांचा सज्जनघर दिसतो. त्यावरून गप्पांची गाडी शिवाजी महाराज, समर्थ रामदास, शिवशाहीचा काळ अशी जात राहिली. समर्थांच्या मनाच्या श्लोकावर निरूपण मी तेव्हा लिहित होतो. त्यावरून तुकाराम महाराजांच्या अभंगासारख्या समर्थांचे खूप भक्तिरचना आहेत यावर चर्चा आली. त्या क्षणी कसा कोण जाणे माझ्या मनात विचार आला की समर्थांच्या भक्तिरचनांची चांगल्या चाली, गायक वाद्य घेऊन एखादी कॅसेट करावी. सुधीरने दुजोरा दिला की त्यांच्या काही रचना गायल्या जातात, त्या 2-3 असतील, पण त्यातून त्यांच्या प्रतिभेचे पुरेसे दर्शन होत नाही. मी म्हटले, मग सुधीर तू हे काम करतोयस का? त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले व म्हणाला, नक्की करीन, पण त्याला त्या सर्व रचना मिळायला पाहिजेत व मग काम करायला सुद्धा वेळ लागेल. मी त्यालाही होकार दिला आणि तशी कॅसेट करायची आमचा निर्णयही पक्का झाला. म्हणजे एका सिनेमाचा मुहूर्त होतानाच या दुसऱ्या चांगल्या आणि अभिनव कामाचे मुहूर्त त्याच दिवशी झाला. हे बोलणे प्रत्यक्षात पुढे केवळ बोलणं राहिले नाही, तर पुढे खरोखरीच समर्थचंद या अप्रतिम कॅसेटची निर्मिती झाली आणि आज जवळजवळ 30 वर्षांतरी ती जगभरात मराठी मनात लोकप्रिय आहे. हा इतिहास आहे. त्या इतिहासाचा मुहूर्तही त्याच दिवशी झाला, हाही इतिहासच आहे. आता आपण प्रकरण 11व्याकडे वळतोय. साताऱ्यामध्ये शूटिंग केलं आम्ही, त्याचा हा वृत्तांत आहे. थोडा सविस्तर आहे, काही ठिकाणी शॉर्ट केला आहे मी, पण शूटिंग कसं चालतं हे माहिती झालं तर व्हायला याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. प्रकरण 11वे, शूटिंग ॲट सातारा. चित्रपटाचे शूटिंग व्यवस्थित करण्यासाठी दिग्दर्शकाला शूटिंग प्रोग्राम आधी तयार करावा लागतो.
त्यामध्ये कलाकार व शूटिंगची स्थळे यांचा मेळ घालावा लागतो. एखाद्या शाळेचे वेळापत्रक तयार करण्यासारखीच ही कसरत असते. पटकथेत असणारे सीन क्रमांक 1 ते 70 त्याच अनुक्रमाने कधी शूट केले जात नाही, तर त्या शेड्यूलप्रमाणे कसेही मागे पुढे शूट केले जाऊन नंतर क्रमवार जोडले जातात. ते शेड्यूल करण्यासाठी उभ्या आडव्या कॉलममध्ये चार्ट तयार केला जातो. पहिला उभा कॉलम सीन क्रमांक 1, 2, 3 असा सीन्सचा व स्थळांचा असतो. आडव्यामध्ये कलाकारांचा एक कॉलम असतो. तो कलाकार असलेल्या सीनसमोर त्याच्या कॉलमवर खूण करायची. बरं, यातील काही सीन दिवसाचे तर काही रात्रीचे असतात. त्यानुसार वेगवेगळ्या रंगात ते मार्क करायचे. असे केले म्हणजे कोणत्या स्थळावर किती सीन्स आहेत म्हणजे लोकेशनवर त्यात कोणकोणते कलाकार हे समजते. पण त्याचबरोबर एखादा कलाकार कोणकोणत्या सीनमध्ये कोणकोणत्या स्थळावर हेही समजते. प्रमुख कलाकारांच्या तारखा मर्यादित असतील तर तो कलाकार बेसिस धरून आखणी करावी लागते, म्हणजे त्याचे काम ठरलेल्या डेट्समध्ये उरकून पूर्ण करता येते. अशावेळी एकाच दिवसात 2-3 स्थळावर लोकेशन्स शिफ्टिंग करावे लागते. शिफ्टिंग म्हणजे कॅमेरा, लाईट्स, कपडेपट व सर्व माणसांचा ताफा दुसऱ्या लोकेशनवर नेणे, तेथे अरेंज करणे हा व्याप असतो आणि त्यात खूप वेळ वायाही जातो, पण त्याला इलाज नसतो. जर कलाकारांच्या पुरेशा तारखा असतील तर मग लोकेशन्सचा पाया धरून आखणी करता येते. त्यामुळे त्या लोकेशनवर जेवढे म्हणून सीन्स आहेत तेथे त्यातील कलाकार घेऊन सलग पूर्ण केले जातात. यात वेळ वाचतो आणि खर्चाची बचत होऊन शूटिंग लवकर पूर्ण होते. बलदेव इंगवलेंचा असा चार्ट करण्यात हातखंडा होता. 5-6 रंगीबेरंगी शाईची बॉलपेन घेऊन ह्यो फुल्या म्हणजे ह्यो रांडाचा आणि कोणत्या सीनमध्ये आहे असे म्हणत चार्ट करणाऱ्या बलदेवरावांना बघायची मजा येईल. कशासाठी? प्रेमासाठीला आमच्याकडे सर्व कलाकारांच्या पुरेशा डेट्स असल्याने लोकेशन धरूनच शूटिंग शेड्यूल करणे पितांबरने पसंत केले होते. त्यानुसार हॉस्टेलच्या त्या खोलीवर अजिंक्य, निवेदिता, चंद्रकांत शिंदे आणि सातारचे माझे स्नेही चंद्रकांत माजगावकरांचे सीन्स होते. त्यांची सुरुवात दुपारी 1 वाजता होणार होती. माजगावकर नाटकात मुरलेले अभिनय होते, पण सिनेमात प्रथमच काम करणार होते. खरं म्हणजे त्यातील सातारच्या प्रत्येक कलाकाराचे हे सिनेमातील पहिलेच काम होते. माजगावकरांना सांगितल्याने ते वेळेपूर्वी म्हणजे मुहूर्त झाला की घरी जाऊन 12:30 तेथे जाऊन थांबले. प्रत्यक्षात शूटिंगचे युनिट जेवण वगैरे उरकून तेथे पोचायला 2 वाजले व नंतर लाईट्स वगैरे लावून 3 वाजता काम सुरू झाले. अजिंक्य देव आणि चंद्रकांत शिंदेचे 3 सीन्स प्रथम घेणार होते. ते होईपर्यंत 9 वाजून गेले. बिचारे माजगावकर न जेवता अधूनमधून चहावर वाट आणि शूटिंग दोन्ही बघत थांबून होते. रात्री 9 नंतर त्यांचा मेकअप झाला. त्यांनी आणलेले धोतर, शर्ट, कोट, टोपी, चष्मा असा दिवाणीचा ट्रेस चढवून पाहिला आणि नंतर पहिला शॉट होईपर्यंत 9:30 झाले असते. मुहूर्तानंतर शेतावरील गप्पा, कॅसेटचा मुहूर्त, जेवण आवरून मी घरी येऊन इन्कम टॅक्स ऑफिसला कामाला गेलो. ते जरा संध्याकाळी 6ला परत आलो. मग सुधीरबाई वगैरे परत जाणार होते. त्यांना सोडून मी शाहू कला मंदिरला गेलो. तेव्हाच माजगावकरांचा तो पहिला शॉट नुकताच झाला होता. त्यांची तळमळ मला माहीत असल्याने पहिला प्रश्न केला, चंदू जेवण झाले का? त्याने नाही म्हणजे चहा वगैरे झाला असे अर्धवट उत्तर. प्रथम देसाईला म्हटलं, आधी त्याला बिस्किटचं पुडं व दूध दे. मित्र म्हणून तो बिचारा उपाशीपोटी काम करतो ही मलाच लाज आहे. पण एक लक्षात आले की शूटिंगचा मामला म्हणजे असाच आहे. तो ठरलेल्या वेळी सुरू होईल आणि ठरलेल्या वेळी संपेल याची काही खात्री नाही. त्या पहिल्याच दिवसाची शूटिंग पूर्ण होईपर्यंत म्हणजे सिनेमाच्या भाषेत पॅकअप होईपर्यंत रात्रीचे 11 वाजले होते. मात्र अपेक्षेनुसार पहिल्या दिवसाचं प्लॅन केलेलं सगळं शूटिंग पूर्ण झालं होतं. मराठी सिनेमाचे एक आर्थिक गणित अभ्यंतर माझ्या लक्षात आले होते. ते म्हणजे त्यापासून पुढे मिळणारे उत्पन्न किती मिळेल हे आपल्या हातात नसते. मात्र होणारा खर्च नियंत्रणात ठेवणे, योग्य नियोजन केले तर शक्य असते. त्यामुळे ते नियंत्रण ठेवून खर्च कमीत कमी कसा होईल हे पाहणे आवश्यक आहे. अर्थात मराठी नाही हिंदी सिनेमाने लागू आहे, पण हिंदीचं बजेट खूप असतं त्यामुळे पैशाची फार फिकीर लोक करत नाही. मराठीत आपला संसारच अपुरा असतो त्यामुळं काळजीपूर्वक करावं लागते. त्यामुळे ते नियंत्रण ठेवून खर्च कमीत कमी कसा होईल हे पाहणे आवश्यक आहे. जो खर्च योग्य आहे, ज्याचे रिझल्ट पडद्यावर दिसणार आहेत तो केलाच पाहिजे. त्यात काटकसर किंवा चिपकुपणा करून उपयोग नाही. चुकून तसे केले तर सिनेमाचा दर्जा सुमार होतो. परंतु अनावश्यक उधळपट्टी, भोंगळ नियोजनामुळे वेळ वाया जाणे किंवा डबल खर्च होणे हे सर्व टाळताना शक्य असते आणि ते केलेच पाहिजे. अनेकदा ते न केल्याने पूर्ण सिनेमाचे बजेट अर्धा सिनेमा होईपर्यंत संपून सिनेमाची आणि निर्मात्याची वाट लागण्याची अनेक उदाहरणं देता येईल. त्यासाठीचा ढोबळ ठोकताळा म्हणजे
सर्व शूटिंग 30 दिवसात आणि रॉस्टॉकच्या डब्यात 40 डब्यात पूर्ण झालेच पाहिजे. आज आपण इथेच थांबूया. अजून साताऱ्याचं शूटिंग पुढे चालूच आहे. त्यात पुढं काय काय अडचणी आल्या त्याही येतील त्यामध्ये. त्याचा भाग आता उद्या पुढच्या भागामध्ये. नमस्कार.